टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुळशीतील वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या वडिलांनी बावधन पोलिसांमध्ये तक्रार दिली। या तक्रारीमध्ये याच आलिशान फॉर्च्युनरचा जो आहे तो उल्लेख करण्यात आला आहे। हुंडा म्हणून ही 40 ते 50 लाखाची ही फॉर्च्युनर जी आहे ती आलिशान या ठिकाणी हगवणे कुटुंबियांना या ठिकाणी दिली होती। त्याचप्रमाणे 51 तोळे सोनं असेल किंवा चांदीची भांडी, अन्य अनेक हुंड्यासाठी मागितलेल्या वस्तू ज्या आहेत आता पोलीस एक एक करत या ठिकाणी जप्त करू लागलेला आपल्याला पोलीस पाहायला मिळत आहे। बावधन पोलीस ठाण्याच्या बाहेर थांबलेली ही आलिशान अशी फॉर्च्युनर गाडी आपण पाहू शकतो की पोलीस आता या गाडीचा जो आहे तो पंचनामा करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अधिकारी सर, काय सांगाल, ही गाडी सदरची गाडी या गुन्ह्यात अटक केलं ताब्यात घेण्यात आलेली नक्की काय हे सांगाल? सर, नमूद वाहन हा गुन्ह्यात तपासाच्या अनुषंगाने जप्त करणे आवश्यक होता, त्या अनुषंगाने ही जप्त करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे। नक्कीच आपण पाहिलं तर बावधन पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये जी आहे ती ही आलिशान अशी फॉर्च्युनर गाडी जी आहे ती आता पोलिसांकडून जप्त केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आणखी अनेक गोष्टी ज्या FIR मध्ये आहेत त्या बावधन पोलीस लवकरच जप्त करणार असल्याची माहिती देखील पोलिसांकडून या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, बावधन, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।